आजची छान अशी सुरुवात मस्त रांगोळीने झाली आहे. तो भाग वेगळाच की मला रांगोळी येत नाही, पण असं काय असेल की मला रांगोळीशिवाय दार असं छान वाटत नाही. सो मी काढलं, पण ह्या माऊनी इतका त्रास दिला आहे ना स्वयंपाक करताना. प्रचंड नवीन घराचं शिफ्टिंग, त्याच्यात ती रुळायला वेळ लागतो तिला. मग मी आवरेपर्यंत त्याच्या पप्पाने छान असं मस्त सुंदर आवरलं हॉल, आणि सगळं गणपती बाप्पाची तयारी करून आम्ही मग निघणार होतो गणपती बाप्पा आणायला. पण जातानाच पुढे आम्हाला ना ढोल पथक पथक भेटलं. बापरे, ह्या गर्जनांचा आवाज ऐकल्यावरच समजतं की हां, आता गणपती बाप्पांचा 10 दिवस धम्माल असणार आहे. आणि पुढं आणखी पण एक महादेवाचं त्यांनी खूप छान केलं होतं, आवडलं म्हणजे मला. राख वगैरे उधळून त्यांचं चाललं होतं मस्त. काही ते थांबायची इच्छा होती, पण वेळ नव्हता आपल्याकडे. आणि तिथं गेलो तर काय, आमचे गणपती बाप्पा अजून तयार व्हायचे होते. ह्या मूर्तीची खासियत अशी आहे की स्वतः आम्ही ही बनवून, प्रत्येक गोष्ट माझ्या मिस्टरांनी सांगून ती बनवून घेतली आहे. कारण की माझा हट्टच होता यावर्षी स्वामींचंच सगळं करायचं, कारण की त्यांचाच आशीर्वाद आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि बाप्पांचा पण आहे. सो मग ते दोघं मला एकत्र पाहिजे होते. तर हे बघा, त्याचा फायनल टच किती सुंदर आहे. हे तर ना एकच खासियत आहे ह्या मूर्त्या बनवण्याची, की त्यांच्या मूर्तीची फिनिशिंग आहे ना खूप ओरिजिनल. डोळ्यांची सगळ्या बाबतीत ना एक बारकाईने लक्ष जर दिलं ना तर खूप सुंदर आहे. जर तुम्हाला इथलं नाव आणि ॲड्रेस हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेल. तर मी नक्की इथल्या मूर्ती बघायला जावा. आता इथून आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाला घरी घेऊन. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलंच ते म्हणजे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला मस्त मस्त माझे ब्लॉग बघायला मिळतील. आता तर काही नवीन घरामध्येच मस्त खूप सुंदर असं आपले एक वेगळे ब्लॉगिंग येणार आहे. तर चाललो आहे आता आम्ही गणपती बाप्पाला घरात घेऊन. हे आमचं पॅसेज आहे. पॅसेजमधनं इकडं राईटला टर्न झालं की माझं घर येतं. तर आता विराजमान होत आहेत गणपती बाप्पा. गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी आरती करून मग गणपती बाप्पा बसलेत. आणि ह्यावर्षी 2 गणपती बसणार आहेत. कारण की जेव्हा माऊ पोटामध्ये होते त्यावेळेस पण गणपती होते. सो वर्षभर गणपतीचा सहवास मला लाभला आहे. सो कसं झालं आहे आमचं डेकोरेशन, आणि काय वाटतं तुम्हाला हे बघून? ब्रह्मांड नायक हे जे नाव